गव्हांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आहे। माझ्यासोबत पक्षाचे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार जयदेव गायकवाड आहे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पांडुरंग तांगडे साहेब, माझ्या बाई शेख आहेत शहर अध्यक्ष, बाकीचे सर्व कार्यकर्ते। आम्ही महाराष्ट्राचा दौरा सध्या करत आहोत। जवळपास 15 जिल्हे आम्ही करून आज मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगर किंवा तथा औरंगाबाद दोन्ही नावाने मी घेतो मुद्दाम। तर इथे आज ही आमची सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक आम्ही घेतलेली आहे। पक्षविरहित काम करणारे अनेक लोक समाजामध्ये आहेत, जे संविधान प्रेमी आहेत, परिवर्तनवादी किंवा लोकशाहीवर निष्ठा ठेवून काम करणारे लोक आहेत। अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे। हे सगळे प्रश्न आम्ही जाणून घेत असताना एक लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये सध्या 3-4 प्रश्न फारच गंभीर आहेत, ज्याच्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। आत्ताच एका कार्यकर्त्यांनी मीटिंग मध्ये सांगितलं की एक अहवाल आहे की महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसामध्ये 756 बेरोजगारांनी आत्महत्या केली। शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या आता कार्यकर्त्यांनी इथे आढावा दिला। एच.एम. देसरडा सरांनी सांगितलं की मराठवाडा आणि विदर्भामध्ये रोजच्या 3 ते 5 आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या। त्यामुळे शेतकरी असेल, बेरोजगार असेल, हे प्रश्न अतिशय गंभीर आहेत। करोडो शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, महिलांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय ऐरणीवर आलेला आहे। कायदा सुव्यवस्था राज्यात कुठेही नाही अशी प्रत्येक जिल्ह्यातली स्थिती दिसते आहे आणि इथे सुद्धा आम्हाला वेगळं काही दिसत नाही। आणि म्हणून मग शासन एका बाजूला वेगवेगळ्या योजना काढते, एका बाजूला आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा ओबीसी वाद शासनाने लावलाय। आजच आम्ही शहरात आल्यानंतर एक लक्षात आलं, मोठमोठे फ्लेक्स आम्ही वाचले प्रकाश आंबेडकर साहेबांचे की 55 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या लोकांचे आम्ही प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी प्रत्येक चौकात होर्डिंग लागले। दुसरं काय वाचलं त्याच्यामध्ये, आम्ही ओबीसीचे 100 आमदार निवडून आणणार असे फ्लेक्स वाचले। हे सगळं वाचून जरा मनाला वेदना अशा होतात की हे काय चाललंय नेमकं महाराष्ट्रामध्ये। हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राला परंपरा खूप मोठ्या विचाराची आहे आणि इथे आता जर आम्ही जातीअंताची लढाई लढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही विसरलोय का? जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य जर का त्यांचं नाव घेऊन काही लोक करणार असतील तर हे समाजासाठी अतिशय घातक आहे। मराठवाड्यामध्ये प्रवेश करताना ह्या गोष्टी आम्हाला दिसल्या, त्या फार म्हणजे दुःखदायक आहेत। खरं तर आपण लोकशाहीमध्ये वावरतो, आपण सर्वसमावेशक भूमिका घेणारी माणसं आहोत, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो आपण, आपली राज्यघटना सेक्युलर आहे। हे सगळं असताना आपण जातीवादात अडकलोय की काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय। आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार पुरस्कृत हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा, हा सरकारनेच लावलेला आहे। मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचे शत्रू आहेत, ओबीसींना सांगितलं मराठा तुमचे शत्रू आहेत आणि काही मंत्री संविधानाची शपथ घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने खाजगीत मेळाव्याला जाऊन भाषणं करतायत, जातीवाचक अगदी लोकांना पेटवणारी भाषणं करतायत संविधानाची शपथ घेऊन। दुसऱ्या बाजूला काही मंत्री मराठा आंदोलकांना भेटतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीने दोन्हीकडे चिथावणी देऊन या दोन समाजामध्ये, दोन प्रवर्गामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकारने चालवलेलं आहे। या सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे असा प्रश्न आमच्यासारख्या पुढे पडतो। का सरकार या सगळ्यांना एकत्र घेऊन बसत नाही, का हे प्रश्न सोडवत नाही, हा सरकारला आमचा जाहीर सवाल आहे। बेरोजगारांचे प्रश्न जर सुटले नाहीत, आपण बांगलादेशमध्ये पाहिलं असेल, तिथे आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू झालेला लढा मूळचा बेरोजगारांचा आहे। तिथे बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बांगलादेशमध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये तसं घडू नये, तसं घडणार नाही, आपली राज्यघटना इथे सक्षम आहे। परंतु जर सत्ताधारी पक्ष गेल्या 10 वर्षामध्ये, आज बजेट जर तुम्ही पाहिलं असेल आता केंद्राचं, तर कृषी खात्याची तजवीज त्याच्यामधली कमी केली आहे, आरोग्यामधली तजवीज कमी केली आहे, बजेटमधली तरतूद, शिक्षणामधली 1% तरतूद कमी केली आहे। आम्ही फिरत असताना आम्हाला राज्यात एक दिसलं की प्राथमिक शाळांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। 14,700 शाळा बंद पडल्यात। गरिबांच्या मुलांनी कुठे शिकायचं अशी कार्यकर्ते विचारतायत। श्रीमंतांची मुलं श्रीमंत शाळेत शिकतील, गरिबांच्या मुलांनी कुठे शिकायचं हा प्रश्न सर्रास प्रत्येक जिल्ह्यात विचारला जातो। तिसरं काय दिसलं आम्हाला आणखी की कुठल्याही जिल्ह्यातले पालकमंत्री हे त्या जिल्ह्यातल्या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष न देता, वारंवार वेळोवेळी मिटिंगा न घेता, कुठेतरी फॉर्मॅलिटी काहीतरी करतात, मनमानी पद्धतीने मिटिंगा घेऊन जात आहेत, पण लोकांचं घराणे ऐकायला कुणालाही वेळ नाही। आजच ऐकलं, सरकार एका बाजूला लोकांना लाचार बनवण्याच्या योजना जाहीर करतं, महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर करतं, वारकऱ्यांनी मागितली नाही तरी वारकऱ्यांना योजना देण्याचा प्रयत्न सरकारने केला। वास्तविक महिला सक्षमीकरण करायचं असेल
तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आणि एका बाजूला हे सगळं करत असताना बार्टीचे विद्यार्थी पुण्याच्या बार्टी ऑफिस समोर मराठवाड्यातले काही विद्यार्थी फेलोशिप मिळत नाही म्हणून उपोषण करतायत. अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाहीये, अनुदान मिळत नाहीये, ठिबक ड्रीपची अनुदान सुद्धा अजून मिळत नाहीत. अशा अनेक योजनांची अनुदान शेतकरी तिथं वाट बघतायत. कामगारांना त्यांचा पगार वेळेवर नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नाहीये. हे सगळे शासनाची देणी तिथं पडलेली आहेत. आश्रमशाळांना अनुदान मिळत नाहीये, हॉस्टेलला विद्यार्थ्यांच्या तिथं त्यांचं जे काय मिळायला पाहिजे ते पैसे मिळत नाहीत, शिष्यवृत्तीचे वगैरे. असे प्रश्न अनेक गंभीर असताना इथं नव्याने एक योजना काढायची आणि 2 महिन्याच्या इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी लोकांना इथे दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने जो चालवलाय. एका बाजूला सरकार कर्जबाजारी असताना अशा पद्धतीने काहीतरी करते. हे सगळं लोकांना फसवणाऱ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये जे गंभीर प्रश्न आहेत याकडे सरकारने लक्ष द्यावं ही आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करतो. काही प्रश्न असतील ते विचारा. खरं म्हणजे आताच आमचे मित्र विकास लवंडे यांनी आपल्या पुढे जे सांगितलं त्या माताशी मी सहमत आहे. मी एवढं सांगू इच्छितो की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने किंवा सध्याचं जे सरकार आहे त्या सरकारने लाडली बहीण हा ताबडतोबीने कार्यक्रम आखला. याचं कारणच होतं की आपण लोकसभेमध्ये हारलेलो आहोत आणि अतिशय अनैतिक मार्गाने किंवा ज्या असा एक निर्णय किंवा खरं म्हणजे तो राजकीय नीतिमत्ता म्हणता येणार नाही असा एक निर्णय किंवा महिलांना आपण पैसे वाटले की महिला आपल्याला मतदान करतील. तर अशा त्यांचा जो हेतू आहे तो सर्व महिलांना देखील कळतो. आणि आताच आमच्या पुढे काही प्रतिनिधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी त्यांनी सांगितलं की महिला केवळ असे 1500 रुपये वाटल्यामुळे आमची मदत देतील अशा काही कुणी विचार करण्याचं कारण आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा भ्रमविकास होणार आहे. दुसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आरक्षणाचा जो प्रश्न ज्या पद्धतीने राजकीय पक्ष त्याचं राजकारण करत आहेत याचं मोठं आश्चर्य वाटतं. आणि हे राजकारण करत असताना अशा परस्पर आणि स्वतःच्या विसंगत अशा काही देखील भूमिका काही नेत्यांच्या आलेल्या आहेत. खरं म्हणजे आरक्षण हा संविधानिक विषय आहे, घटनात्मक विषय आहे. आणि असा घटनात्मक विषय असताना ओबीसीने आंदोलन करण्याची गरज नाही, कारण त्यांना आरक्षण आहे. ओबीसीना आरक्षण असताना त्यांनी आंदोलन का करावं? तर त्यांना असं वाटतं की आमच्या जागा कमी होती, आमचं आरक्षण पळवून नेलं जाईल. ही असं जर असेल तर खरं म्हणजे त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपली राज्यघटना त्यांना संरक्षण देते आणि याच्यावर हा म्हणजे त्याचं विनाकारण आपली शक्ती आहे आणि त्याचा अपव्यय करण्यापेक्षा ते न्यायालयात जाऊन त्या स्वतःच्या अधिकारांचं निश्चितपणे ते संरक्षण करू शकतात. परंतु त्यांना देखील कुणीतरी अशा प्रकारे इन्स्टिगेट करून त्यांना अशी आंदोलनं करायला भाग पाडणं आणि त्याचा फायदा काही राजकीय पक्ष घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मला असं वाटतं की आपण न्यायसंस्थेवर देखील विश्वास नाही असं त्यातून प्रतीत होतं. आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारने हा आरक्षणाच्या संदर्भात कायदा करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामधल्या त्रुटी दिसल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता आणि ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवलेलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या नंतरच्या काळामध्ये तुम्हाला न्यायालय आहे, न्यायालय असताना तुम्ही आंदोलनं करता, ओबीसी आंदोलन करता, हे काही बरोबर नाही. माझं स्वतःचं असं मत आहे की उदाहरणार्थ कुणीतरी धनगर समाज आरक्षण मागायला लागल्यावर लगेच एसटीचे लोक जाऊन आंदोलन त्याचा प्रति आंदोलन करतात. तर प्रति आंदोलनामध्ये विनाकारण शक्ती खर्च होती, ती शक्ती खर्च होता कामा नये असं मला वाटतं लवांडे उत्तर देतील. 50 वर्ष समाजकारण आम्हीही यांचं स्वागत करतो महाविकास आघाडीचं. आणि मी शहरवासी म्हणून असं म्हणतो की आता मुख्य लढाई हुकुमशाही आणि मनुवाद याच्या विरुद्ध संविधान आहे. आणि या मराठवाड्याचे लोक महाविकास आघाडीच्या बरोबर येतील. आणि आता तातडीची लढाई हे जातीवादी हुकुमशाहीवादी सरकार हरवून जनतेच्या मताचं परिवर्तनवादी सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी यांना बळ देण्यासाठी काल जरी आमचे मतभेद असले तरी आम्ही एकत्र आलेलो आहोत. हेच आम्ही सामाजिक संघटनाच्या 100 कार्यकर्त्यांनी जयदेव भाऊ गायकवाड आणि लवांडे यांना जाहीरपणे सांगितलेलं आहे. धन्यवाद. महिलांच्या मागण्या वेगळ्या आहेत. महिलांना स्वस्तात गॅस मिळायला पाहिजे. त्यांच्या कुटुंबातला जो लाडका भाऊ आहे सरकारला वाटत नाही का तो त्याच्या पेट्रोलचं रोज त्याच्यातनं टॅक्स किती गोळा करतात. आजच आमच्या महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी ज्या दिल्लीमध्ये आंदोलन केलं काल मेडिक्लेम पॉलिसीवर
18% जीएसटी लावते गव्हर्नमेंट आणि त्याच्यावर 24,000 कोटी रुपये केंद्राने गोळा केले. त्याच पद्धतीने राज्यामध्ये शेतीमालाच्या संदर्भामध्ये काही भाव मिळत नाहीये किंवा शेती खत औषधे याच्यावर जीएसटी लावलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या कुटुंबातनं किंवा त्या महिलेच्या कुटुंबातनं वेगवेगळ्या मार्गाने दर महिन्याला 15,000, 20,000, 25,000, 30,000 रुपये काढले जात आहेत आणि 1,500 रुपये देत आहेत. म्हणजे देवीचंच घेऊन देवीला ओळायचा हा प्रकार आहे. आणि या पद्धतीने सरकार त्यांना काय रांगेत उभं करतंय, फॉर्म भरा, ही माहिती भरा, द्यायची तुम्हाला देऊन टाका ना सरसकट. आणि 1,500 रुपयात नेमकं काय होणार आहे? ती योजना चांगली आहे आमचं म्हणणे, पण काहीतरी सक्षम होण्यासाठी त्यांना द्या ना. 1,500 रुपयात ती महिला सक्षम होणार आहे का? तिला काय त्याच्यात तिच्या मुलाची फी भागणार आहे का? तिच्या शाळेतला मुलगा जो दप्तर तिचं येईल का 1,500 रुपयात? कुठलं काम होईल 1,500 रुपयात? हा आमचा सवाल आहे. महिला त्याच्यामध्ये आता काही रांगेला लागल्यात करतील, किती महिलांना मिळेल किती नाही ते कालांतराने आपल्याला कळेल. 25 वर्ष तुमच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री, 5 वेळा तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री, इतकी मोठी दरी जी वाढलेली आहे याचे बीज तुमच्या कार्यकाळापासून पण सुरुवात झालेली आहे. आज अचानक तुम्ही टार्गेट करतायत सत्ताधाऱ्यांना. कुठेतरी वाटत नाही का तुम्ही चुकलात म्हणून त्याचा फायदा यांनी उचलला? चुकला उदाहरण द्या. बेरोजगारी वाढलेली आहे, बेरोजगारीचं प्रमाण जर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. तुमच्या कार्यकाळात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्ही फक्त 5 रुपयेच कमी केले पेट्रोलचे. 110 वरून 105 वर आणलं तुम्ही. 2.5 वर्ष महाविकास आघाडीमध्ये तुम्ही होतात तेव्हा. त्याच्यावर तुम्ही कसं बघताय? पेट्रोल डिझेल जे आहे हे केंद्र सरकारच्या निर्णयाचा विषय आहे. राज्य सरकार महाविकास आघाडीचं आमचं जेव्हा होतं तेव्हा आमचे जवळपास 1.5 ते 2 वर्षे लॉकडाऊन, कोरोना, लोकांना जगावण्याचे प्रश्न होते. आमच्या राजेश टोपे साहेबांनी जे आरोग्य खात्याचं काम केलंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे काम त्या काळामध्ये सरकारने केलंय हे कुणीही नाकारू शकत नाही. केंद्र सरकार भाजपाचं होतं तरी सुद्धा महाराष्ट्राने कोरोनामध्ये चांगलं काम केलं. चांगले मुख्यमंत्री म्हणून त्याच सरकारने केंद्रातल्या नावाजलेलं आहे, हे आपण विसरता कामा नये. मुद्दा असा आहे की 2.5 वर्षामध्ये जर 1.5-2 वर्षे कोरोनामध्ये गेले असतील तर शेतकऱ्यांना आणि बाकीच्या सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. परंतु लोक जगवणं, लोकांना आरोग्याची सेवा देणं हे तो काळ महत्वाचा होता. लॉकडाऊन मध्ये बराचसा काळ त्याच्यात आपला गेलेला आहे. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या 2014च्या आधी तुम्ही जर आकडेवारी काढली तर याच्यापेक्षा कितीतरी कमी आकडा आहे. आणि 14 नंतर जर पाहिलं तर त्याचा आकडा तुम्हाला निश्चित वेगळा दिसेल. याचा फरक स्पष्ट करणारे अनेक तथ्य आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण गुगलवर सुद्धा सर्च करू शकता. कृषी विकासाचा दर जो वाढला तो 4% शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना गेला होता. आता कृषी विकासाचा दर 2.75 आहे. 1% कृषी विकासाचा दर आता खाली घसरलेला आहे. देशावरचं कर्ज 2014 ला किती होतं ते पहा, महाराष्ट्रावरचं 2014चं कर्ज किती होतं ते पहा आणि आता किती आहे ते पहा. कर्ज तुम्हाला सांगतो जवळपास 50 पटीने कर्ज वाढलेले. त्यामुळे कर्जबाजारी केंद्र सरकार सुद्धा झाले, कर्जबाजारी राज्य सरकार सुद्धा झालेलं आहे. हा पैसा गेला कुठे? या देशातला बुलेट ट्रेन ही लोकांची मागणी नाहीये, मेट्रो ही लोकांची मागणी नाहीये. लोकांना एसटी पाहिजे, गाव तिथे एसटी पाहिजे. एसटी महामंडळामध्ये एसट्या नवीन आणल्या का? मेट्रोसाठी 12,000 कोटी रुपये तुम्ही खर्च करता. आमचा मेट्रोला विरोध नाहीये, परंतु प्रायोरिटी कसली असली पाहिजे? आज गाव तिथे शाळा, गाव तिथे एसटी हे जे सूत्र आमचं जुन्या काळातलं होतं, आज कुठेही गावात लालपरी आज कमी झाली. असे अनेक प्रश्न, ज्वलंत प्रश्न खूप आहेत. आणि कायदा व सुव्यवस्थेचं म्हणाल तर आपण आकडेवारी पाहिली असेल, देशामध्ये कधीही महाराष्ट्र विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या 3 मध्ये असायचा. मागच्या 7-8 वर्षाची जर आपण आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्र हा क्राईम मध्ये नंबर 1 आहे. आणि हे मी नाही सांगत, देशाचं गृह खात्याचा चार्ट सांगतोय की महाराष्ट्र क्राईम मध्ये नंबर 1 आहे. सर, काल प्रकाश आंबेडकर म्हणाले पवारांचा माणूस आहे, या वक्तव्यावर तुमचं मत? नाही, प्रकाश आंबेडकर साहेब फार महान नेते आहेत, मोठे नेते आहेत. त्यांचं लोकसभेच्या आधी आपण पाहिलं असेल, मनोज जरांगे पाटलांना ते भेटले होते. मनोज जरांगे पाटलांना ते असं म्हणाले की आपण एकत्र लढू, मराठाने आपण एकत्र करू, ओबीसीने आपण तिघं एकत्र लढू. आता त्यांना कुठला साक्षात्कार असा झाला अचानकपणे की ज्यांचे 2019 ला एकही आमदार निवडून आलेले नाही, 2014 ला एकही आमदार निवडून आलेले नाही आणि आता अचानक 100 ओबीसीचे आमदार करायचे ते भाषा करायला लागले. असं काय झालं नेमकं? आणि जरांगे पाटलांना त्यांनी का सोडून दिलं? आणि एकदा ते स्टेटमेंट करतायत परवा की मला जर का आरएसएस बीजेपी बरोबर जायचं असेल तर मी जाऊ शकतो, हेही ते बोललेत परवा. तुमच्या मीडियामध्ये ते आम्ही वाचले, ऐकले. दुसरं ते काय बोलले परवा की आमच्याकडे फॉर्म्युला आहे मराठा आरक्षणाचा, पण आम्हाला सत्ता द्या मग आम्ही सांगतो. हे लहान मुलासारखं झालं, मी तुला चॉकलेट देतो म्हणजे मी तुला असं कर. हे काय प्रकार आहे? तुम्ही जर विद्वान आहात, तुमच्याकडे जर सोल्युशन असेल जनहितासाठी तुम्ही मांडा ना की असं अशा पद्धतीने आरक्षण देता येऊ शकतं. तुम्ही लपून का ठेवताय? असे अनेक मुद्दे प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतःच उपस्थित केलेले आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगतो, परंतु त्यांनी जातीवाद या राज्यात वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
सध्या औरंगाबाद शहरामध्ये त्यांची आरक्षण बचाव यात्रेचा समारोप आहे, त्याच्याकडे कशा दृष्टीने पाहतात? आज औरंगाबादमध्ये तेच आम्ही पाहिलं की जे फ्लेक्स होर्डिंग लागल्यात संबंध शहरामध्ये की 55 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे, ती मागणी त्यांनी त्याच्यामध्ये ठेवली. 100 ओबीसीचे आमदार आणणार असे ओबीसीचे फ्लेक्स लावलेत. हा काय प्रकार आहे? हा म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणामध्ये असं कधीही ऐकायला मिळालं नाही. कुणीही अशा पद्धतीची भाषा केलेली नाही. आणि सेक्युलर म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मानतात त्यांनी अशी जातीवाचक बोलणं कशा. आता कुणबी प्रमाणपत्र हे घटनेने दिलेलं आहे. कुणबी प्रमाणपत्र हे सरकार देत नाही, त्याला मागासवर्ग आयोगाने मान्यता दिली आहे, ती कालेलकर आयोगापासून आहे. कुणबी प्रमाणपत्र ही मंडळ आयोगामध्ये आलेली आहे. 94 साली अंमलबजावणी झाल्यानंतर त्याच्यात आलेली आहे. ज्याला पुरावा देता येतोय त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत आणि ती विदर्भात मिळाली आहेत, उत्तर महाराष्ट्रात मिळाली आहेत, कोकणात मिळाली आहेत. ही सगळी असंविधानिक आहेत का? घटनाबाह्य कुणबी प्रमाणपत्र आहेत का? ती कशाच्या आधारावर आंबेडकर साहेब म्हणतात की ते आम्ही रद्द करा म्हणून 55 लाख कुणबी प्रमाणपत्र? हे न कळणे इतकं म्हणजे आम्ही वेडे नाहीये, पण केवळ जातीवाद वाढवायचा आहे, कुठेतरी ओबीसी मराठा वाद आणखी वाढवायचा आहे, हे याच्यातनं सूत्र आहे. मला असं वाटतं प्रकाश आंबेडकर साहेब ही भाजपाची भाषा बोलतायत. ग्रामीण भागात असो की शहरात पिण्यासाठी पाणी नाही आहे. केंद्र सरकार हर घर नल योजना 4 कोटी नळ कनेक्शन देणार आहे, गावात पाणी नाही आहे. म्हणजे ही योजना फसवी आहे की हर घर जल योजनेच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं खूप वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही ऐकतोय की ज्या योजनाच्या जल योजनेच्या नावाखाली सुरू आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कुठलीही योजना अद्यापर्यंत पूर्ण झाल्याचं आम्हाला एकाही जिल्ह्यात कोणी म्हणत नाही. सगळीकडे अर्धवट स्थितीत आहे. कॉन्ट्रॅक्टर एक विशिष्ट नेमलेले आहेत. गुजरातचा एक कोणतरी मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो ते पाईप सप्लाय करतोय वगैरे. ते जलजीवन मिशन योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार फक्त त्याच्यात आहे. कुठेही योजना मिळालेली नाही. हर घर नळ, हर घर तिरंगा, हर घर आमक हे फक्त केंद्र सरकारच्या लाडक्या योजना आहेत. कुठलीही योजना अद्यापर्यंत पूर्ण झाली. त्यांनी 100 स्मार्ट सिटी करू म्हणले होते, एकही स्मार्ट सिटी या देशात झाली नाही. कुठलीही योजना केंद्र सरकारने पूर्ण केली हे सांगावं त्यांनी. सर, मगाचाच प्रश्न होता. मग आता आपण मगाशी सांगितलं की मनोज जरांगे यांच्या पाठीमागे शरद पवार असं प्रकाश आंबेडकर म्हणताय, तर तुम्ही आता म्हणलात की प्रकाश आंबेडकर ही भाजपची भाषा बोलतायत. मग त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेच्या मागे भाजपच आहे का? नाही, प्रश्नच नाही. मुळातच भाजपानेच ओबीसीच्या छगन भुजबळांच्या माध्यमातून अनेक मेळावे घेतले. छगन भुजबळ साहेबांनी संविधानाची मंत्रिपदाची शपथ घेऊन अशा पद्धतीने कशी विधानं ते करू शकतात. आणि जसं आता जयदेवांना गायकवाड म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेलाच नाही, अजून लागला तर कोर्टात जाता येईल आपल्याला. अजून निर्णयच काही झालेला नाही. कशाच्या आधारे मेळावे मोर्चे नेत बचाव चाललंय? म्हणजे कुणी आरक्षण हिसकावले? अजून कुठला निर्णय झालेला नाही. याच्या संदर्भात कोर्टातही अनेक केसेस पेंडिंग आहेत. अनेक लोक कोर्टात आहेत त्याच्या संदर्भात. आणि मग या पद्धतीने फक्त राजकीय अजेंडा आहे. आता जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार आहेत ही मानण्याची फॅशन अनेक लोकांना वाटते. पवार साहेब हे सगळ्यात कुठलेही भूकंप जरी झाला उद्या इथे महाराष्ट्रात कुठं, त्या भूकंपाच्या मागे शरद पवार आहेत असं लोक सहज बोलतात. म्हणजे काही झाले की शरद पवार आहेत ही मानण्याची फॅशन झालेली आहे. मुळामध्ये शरद पवार साहेबांनी स्पष्टपणे गेल्या 6 महिन्यामध्ये 2-3 वेळा भूमिका जाहीरपणे मांडलेली आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याच्या अनुषंगाने संसदेत सुद्धा जावं लागेल कदाचित आपल्याला. केंद्र सरकारने याच्या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे. परंतु महायुतीचं सरकार हे केंद्राकडे कुठलाही प्रस्ताव पाठवायला तयार नाही. केंद्र याच्या संदर्भात मग नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, काही बोलायला तयार नाहीत. आणि याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी मात्र दुटप्पी भूमिका घेते. इथे मात्र त्यांना अपयश आलेलं असल्यामुळे आता काहीतरी करून प्रकाश आंबेडकरांच्या मार्फत हे आता वेगळं काहीतरी त्यांनी डाव रचलेला आहे. म्हणजे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निघाली तर त्यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की भारत तुटलेलाच नाही तर जोडायचा कुठं. तसेच हे आरक्षण ओबीसीच्या आरक्षणात धक्काच लागलेला नाहीये, तर ते वाचवायचे असंच म्हणणं आहे तुमचं? भारत जोडो ही संकल्पना खूप व्यापक आहे. भारत जोडो त्यावेळी त्यांनी विधान केलं. विधानाचं सांगतो तुम्हाला, प्रकाश आंबेडकर साहेब हे अशीच वेगवेगळी विधानं करण्यात ते प्रसिद्ध आहेत. म्हणजे रोज एक काहीतरी एक स्टेटमेंट द्यायचं. मी त्यांची सगळी स्टेटमेंट सध्या संग्रह करतो. मला त्याचं कदाचित काही दिवसांनी एक त्याची पुस्तिका छोटीशी काढायची की गेल्या 5 वर्षातली प्रकाश आंबेडकरांची स्टेटमेंट. एका स्टेटमेंटवर ते कधीही ठाम नसतात. आता मुळात राहुल गांधींची जी काही भारत जोडो यात्रा होती ती भारतातली ही जी काही जातीय तेढ निर्माण झाला आहे, सामाजिक इथे विषमता वाढत चाललेली आहे. आज मणिपूर सारख्या घटना असतील, इथे एकमेकांना हिंदू मुस्लिम घडवण्याचा सुद्धा प्रयत्न अनेक ठिकाणी केला जातोय सरकारने किंवा भारतीय जनता पार्टी किंवा RSS मधले काही लोक, संभाजी भिडे सारखे लोक काहीतरी येऊन इथं जाहीरपणे वक्तव्य करायची, काहीतरी घटना करायच्या. भारतातली भारत देश म्हणजे इथली माणसं आहेत, इथली सजीव सृष्टी आहे. भारत देश म्हणजे नकाशा नव्हे केवळ, त्यामुळे भारत जोडणे म्हणजे माणसांची मन जोडणे.
धर्म त्यालाच म्हणतात जो माणसाला माणसाची जोडतो त्याला धर्म म्हणतात, माणसाला माणसापासून तोडतो त्याला अधर्म म्हणतात, ही व्याख्या त्याच्यातली आहे. त्यामुळं ते विधान त्यांचं काय गैरलागू या ठिकाणी. मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे, त्याच्या विरुद्ध ओबीसीचे आंदोलन चालू आहे. मुस्लिम आरक्षणासाठी कोणीच बोलत नाही. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्ही काय करणार आहे का सेक्युलर पार्टी म्हणून? मुळात महाविकास आघाडीचं जेव्हा पृथ्वीराज चव्हाण बाबा मुख्यमंत्री होते तेव्हाच या संदर्भात निर्णय 5% मुस्लिम आरक्षणाचा घेतलेला गेलेला होता. आणि आपण जे म्हणताय की मुस्लिम आरक्षणावर कोणी बोलत नाही, गेल्या 10 वर्षातली आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांची युट्यूबला आपण भाषणं संसदेतली काढून पहा, सभेतली जाहीर भाषणं आमच्या सगळ्या नेत्यांची काढून पहा. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, या सगळ्या आरक्षणावर संसदेत आणि विधानसभेच्या पटलावर आणि जाहीर सभाच्यात सुद्धा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वारंवार भूमिका आग्रहाची धरलेली आहे. मात्र केंद्र सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही. मन की बात त्याच्यावर नरेंद्र मोदी कधी करतील का या आरक्षणावर, अशी आमची अपेक्षा आहे. सर, 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, हायकोर्टाने मुस्लिम आरक्षण शिक्षणात द्या असं ग्रांट केलं होतं, तुम्ही त्या अंमलात आणलेलं नाहीये. शेवटचे तुमच्या सरकारला 3-4 महिने राहिले होते तेव्हा तुम्ही मुस्लिम आरक्षण डिक्लेअर केलं होतं. आता तुम्ही म्हणता की आम्ही सगळीकडे भाषणं केले, आमची भूमिका आहे, पण जेव्हा तुम्ही सत्तेत होते तेव्हा तुम्ही मुसलमानांना आरक्षण दिलं नाही. सर, 5% कोणी दिलं होतं? हायकोर्टाने इश्यू केलेलं आहे. अहो, परंतु भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनीच ती भूमिका मांडलेली होती. नारायण राणे समिती मराठा अंमलात नाही आणली, त्याच्यावर अंमलात आणि सरकार गेलं. आता सरकार गेल्यानंतर आमची भूमिका बदललेली नाहीये, आमच्या भूमिकेत बदल झालेला नाही. आणि अंमलबजावणी म्हणजे काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळे असं नाहीये. भूमिका झाली, धोरण ठरल्यानंतर त्याची अंमलबजावणीची एक प्रोसेस असते. आता सरकार गेल्यानंतर आमचं जर पुन्हा सरकार आलं, आमचं सरकार जर पुन्हा आलं तर त्या संदर्भात निश्चितपणे अंमलबजावणी केली जाईल. दादा, प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम म्हणून काम करताय. प्रकाश आंबेडकर साहेब भाजपची बी टीम आहे की काय, यापेक्षा आता लोकच बोलायला लागलेत. त्यामुळे त्यांना लोकसभेमध्ये त्यांनी अनेक उमेदवार उभे करून पाहिले. खरं तर ते जे उमेदवार उभे करतात तो कुणी वंचित नसतो. म्हणजे पुण्यातलं उदाहरण देतो, वसंत मोरे नावाचे त्यांनी पुण्यामध्ये वंचितचे उमेदवार उभे केले. वसंत मोरे आधी मनसेचे होते. म्हणजे तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातला आढावा घ्या, प्रकाश आंबेडकर साहेब जे उमेदवार उभे करतात हे त्यांच्या संघटनेचे नसतात, त्यांच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते नसतात. ज्याला कुणाला तिकडून तिकीट मिळत नाही त्याला हे वंचित ठरवतात आणि त्याला उमेदवारी देतात. प्रत्यक्षात तो माणूस आयात केलेला असतो. सर, तुम्ही प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका करता. नाही, ते बोलतात 2014 मध्ये तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. नाही दिला, 2014 मध्ये दिलेला नाही पाठिंबा. ऑन रेकॉर्ड कुठेही पाठिंबा नाही. प्रफुल्ल पटेल नावाची व्यक्ती बोलली होती, आम्ही पक्ष नेते धनंजय मुंडे म्हणते तर सभागृहात आम्ही रोज काम केलेले आहे फडणवीस सरकारच्या संबंधामध्ये. 2014 पासून 19 पर्यंत जर आपण पाहिलं तर आमच्या पक्षाने तिथे विरोधाची भूमिका सातत्याने केलेली आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन केली. भाजपच्या विरोधात आमच्या जाहीर सभाचा भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजावर आम्ही निर्णय घेतो. 10 वर्ष झाली, काही झालं नाही, पुन्हा सत्ता मिळाली. धनगर समाजाची फसवणूक केली भाजपनं. 100% फसवणूक केली. आता धनगर समाजाचे सुद्धा अनेक नेते आता त्या संदर्भात खरं तर गप्पा आहेत, त्यांनी बोलायला पाहिजे. गोपीचंद पडळकर नावाचा माणूस त्यांनी सोबत ठेवलेला आहे, त्याला विधान परिषद दिली. त्या गोपीचंद पडळकर आता बोलत नाहीये. बारामतीतच येऊन फडणवीसांनी त्यावेळेस सांगितलं होतं की 10 दिवसात आम्ही पहिल्या कॅबिनेटला आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देऊ. प्रत्यक्षात 5 वर्ष पुढची गेली आणि आताही चालले. धनगर समाजाच्या तोंडाला त्यांनी पानं पुसलेली आहेत. उलट सुप्रियाताईंनी जेव्हा संसदेत प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात केंद्रातल्या मंत्र्यांनी लिखित स्वरूपात ऑन रेकॉर्ड उत्तर दिलं की राज्य सरकारकडनं धनगर समाजाच्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, हे केंद्रातल्या मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. विशाळगड झालं त्याबद्दल काय तुमचं मत? विशाळगडच्या संदर्भात आमच्या पक्षाने जाहीरपणे निषेध केलेला आहे त्या घटनेचा. आणि ते जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था म्हणून गृहमंत्री फडणवीस आहेत, त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी दोषीवर सरळ कारवाई करणं अपेक्षित आहे. सर, फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये विशाळगडाच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री हेलिपॅडवर गेले, तिथे थांबले, पण विशाळगड किंवा ते गजापूरला भेट दिली नाही. मुख्यमंत्री तिथून तसेच रिटर्न झाले. मुख्यमंत्री पक्षपातीपणाने वागलेत का, याच्यावर काय कसं बघ? 100%. कारण या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 अर्धे उपमुख्यमंत्री आहेत. हे तिन्ही लोक त्या ठिकाणी बेजबाबदारपणे आपापल्या पद्धतीने ते तिघं चालवतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आता एकनाथ शिंदे, तुम्ही चांगला प्रश्न विचारला की एकनाथ शिंदेने तिथं घटनेच्या ठिकाणी भेट देणं अपेक्षित होतं मुख्यमंत्री म्हणून, पण नाही गेले ते. अशा अनेक घटना आहेत की तिथं मुख्यमंत्र्यांनी जाऊन भेट देणं अपेक्षित होतं पण ते जात नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा गृहमंत्री म्हणून तिथं भेट दिलेली नाही. त्या कुटुंबांना जिथं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला मुस्लिम बांधवांच्या, त्यांना सुद्धा भेट दिली गेलेली नाही. उलट त्यांना मागणी तिथे आमच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. परंतु हे सरकार करेल का नाही शंका आहे. आमचे त्यातले अभ्यासक आहेत
ते स्वतः लॉयर आहेत आणि सामाजिक न्याय विभाग याचं ते कामही करतात. नाही, त्यात तो न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे तो निकाल फार मोठा आहे, 565 पानाचा आहे. तो अजून खरं म्हणजे त्याचा आम्ही अभ्यास करतो. पण एक गोष्ट निश्चित आपण लक्षात ठेवली पाहिजे की न्यायालयाचे जे निकाल असतात त्याच्यावर कोणी घाईगर्दीने मतं देऊ नये. एक मात्र खरं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे वर्गीकरण अंतर्गत वर्गीकरण किंवा कोटा अंतर्गत कोटा जो काही निर्णय केलेला आहे त्या निर्णयाबद्दल काही लोक भावनात्मक अंगाने त्याला प्रतिक्रिया देतात. हे काही बरोबर नाही. तर त्यामध्ये मला उलट असा एक संशय येतो की अशा प्रकारच्या कोर्टाच्या काही लोक कोर्टात जाऊन ज्या आरक्षणाच्या विषयावर ठप्प होतो की काय अशी मला चिंता वाटते. कारण एक अशा प्रकारच्या निकाल आल्यानंतर अनेक लोकांचं त्यातून समाधान होणार नाही आणि त्यामुळे हे प्रश्न कोर्टामध्ये खेळवले जातील आणि त्यामुळे आरक्षण हे ठप्प होण्याची शक्यता वाटते. जसं ओबीसीचं देखील आरक्षण किंवा त्यांनी तो हे दिला नाही, सर्वे केला नाही म्हणून ओबीसीच्या आरक्षण जसं थांबवली होती तसे नजीकच्या काळामध्ये याच्याबद्दल कोणी आंबेडकरी चळवळीमध्ये विसंवाद आहे किंवा विरोध आहे असं मला स्वतःला वाटत नाही. मात्र एक गोष्ट अजूनही स्पष्ट होत नाही आणि ती म्हणजे अशी की त्यांनी कोटा अंतर्गत कोटा ठरवण्यासाठी राज्याला जबाबदारी दिली आहे आणि राज्य हे ज्या पद्धतीने राजकीय पक्ष काम करतात त्यामुळं अनेक ज्याला काय म्हणतात की अशा प्रकारचे जर काही त्यांनी भूमिका किंवा अशा प्रकारचे काही निर्णय केले की ज्याच्यामधून वाद होतील तर त्यामुळे हे कोर्टात जातील.